चुनाव प्रक्रिया म्हणजे सदोष निवडणूक पद्धत. सदोष निवडणूक पद्धतीमुळे लोकशाही लयाला चालली आहे. लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर ही निवडणूक पद्धत बदलावं लागेल. कारण ह्या निवडणूक पद्धतीमध्ये या देशामध्ये जर असा एक आभास निर्माण झाला आहे की जर भाजपाचं किंवा भाजपाच्या सहकारी पक्षाचं तिकीट मिळालं तर आपण निवडून आलो असा समज झाला आहे आणि तो ठाम समज झाला आहे. महाराष्ट्रात तर 288 पैकी 234-32 काय त्या आमदारकीच्या जागा असतील त्यात सर्व सत्ताधीश पक्षाचे आहेत, विरोधक नगण्य आहेत. आता आपण देशपातळीचा विषय घेतला तर केंद्रामध्ये संसदेमध्ये 272चा जादुई आकडा आहे. भाजपला 240 मिळाल्यात, परंतु त्यांना 272 क्रॉस करण्यासाठी चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे काही घ्यावा लागले. त्यामुळे लोकशाही तिथं तरी थोडीशी स्ट्रॉंग आहे, विरोधक स्ट्रॉंग आहेत. आता तामिळनाडूच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वर जरी मेजॉरिटी जास्त मतदान झालं, जास्त आमदार निवडून आले असले विजय थलपतीला, तरी असं शॉकिंग नाही महाराष्ट्रासारखं. महाराष्ट्रामध्ये शॉकिंग आहे, महाराष्ट्रात शॉकिंग आहे. तसंच आमच्या अहिल्यानगर मनपामध्ये 68 जागा आहेत नगरसेवक पदाच्या, त्यापैकी भाजप आणि राष्ट्रवादी सहयोगी मिळून 50च्या पुढे गेले आहेत. व आता लोकशाही कुठं आहे? आणि नगरमध्ये तर ओरिजिनल ओबीसीसाठी राखीव असलेलं महापौरपद कुणबी दाखल्यावर ते ज्योती गाडेला देऊन टाकलं. अरे लोकशाही आहे की नाही? लोकशाही नाही. विरोधक संपलेले आहेत, विरोधक गपचिप आहेत, विरोधकाला काही त्याच्यातलं समजना. जसे निखिल वागळे सारखे वगैरे पत्रकार आरडाओरडा करतात. सध्या कॉक्रोच पार्टी आली आहे, झुरळ पार्टी आली आहे, ती पण सोशल मीडियावर आली आहे. त्यामुळे हा जो दबावात समाज आहे त्याचा उठाव होत आहे. पण ह्या उठावाला एक दिशा देण्याचं काम सैनिक समाज पार्टी करणार आहे. सैनिक समाज पार्टी लॉफुल असेंब्ली आहे. सैनिक समाज पार्टी कायदेशीर प्रक्रिया राबवणारी पार्टी आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने एक ठरवलेलं आहे. सैनिक समाज पार्टीमध्ये आधी क्वालिफाईड अँड इंटेलिजंट लोकांचा भरणा होत चालला आहे, नागरिक सामील होत चालले आहेत आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष आम्ही केंद्रित केलं आहे सदोष निवडणूक पद्धतीवर. सदोष निवडणूक पद्धत जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत लोकशाहीचा घात होत राहणार आहे. लोकशाही लयाला चालली आहे. त्यामुळे आम समाजातील नागरिकांना जागृत करण्याचं काम सैनिक समाज पार्टीने केलं आहे. त्यासाठी आम्हाला साथ मिळत चालली. पत्रकारांची एक वसंत कोलते साहेब आहेत, जळगावचे शिवराम पाटील आहेत. अशा लोकांनी ह्या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला लाखो नव्हे करोडो लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. हे करोडो लोक थॉटफुल लोक आहेत, लॉफुल असेंब्लीला मानणारे आहेत, क्वालिफाईड आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे आंदोलन आहे ते अंडर प्रेशर गेलेल्या समाजाला दबावातून बाहेर काढायचं आहे. आणि विरोधक जे आहेत त्यांना वाटत असेल विरोधक नाहीत पण समाज विरोधक आहे. समाज हा सत्य आहे, सत्यावर चालणारा समाज आहे, कायदेशीर चालणारा समाज आहे आणि हा समाज सर्व सत्याचा समाज सैनिक समाज पार्टीवर जोरात चालला आहे. आणि सैनिक समाज पार्टी या समाजाच्या आधाराने, समाजाच्या मदतीने, समाजाच्या साह्याने, समाजाच्या मतदानाने या महाराष्ट्रात तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचं कार्य 2029 मध्ये पूर्ण करणार आहे. त्यासाठी आम समाजातील नागरिकांचा पाठिंबा मिळत चालला आहे. त्यामुळे पाठिंबा देणाऱ्या समाजातील सज्जन नागरिकांचे आभार, धन्यवाद.
भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.